नमस्कार, मी सारिका. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग करण्याचं खास कारण असं की ज्यांच्या घरामध्ये 6 ते 1 वर्षापर्यंतचं लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी आहे. माझंसुद्धा 6 महिन्याचं बाळ आहे. आता 6 महिन्यानंतर बाळ आहे ते बसायला प्रयत्न करतात किंवा कशाला तरी धरून उभं राहायचा प्रयत्न करतात किंवा काही मुलं आहे ते झोपेत पडतात. खेळता खेळता बसल्यानंतर उंचीवरून पडतात, म्हणजे बेडवरनं वगैरे किंवा खुर्चीवर वगैरे बसल्यानंतर पडतात. तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, पडल्यानंतर किंवा पडू नये यासाठी आपण काय करायला पाहिजे. कितीही आपण काळजी घेतली 100% तरी चुकून कधीतरी अनावधानाने अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. तर त्या घडू नये किंवा घडल्यानंतर आपण काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर काही तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला तर तुमच्या रिलेटिव्हना किंवा तुमच्या जवळपास अशा कोणी असतील व्यक्ती ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांना शेअर करा. आणि तुम्हालासुद्धा याचा काय अनुभव म्हणजे काय फायदा झाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली काळजी आपल्याला काय घ्यायची आहे, तर डोक्याला म्हणजे जास्त करून काय ते नाजूक पार्ट कुठला असतो, म्हणजे अजून तयार होत आहे असा, तर त्याचा आपल्या डोक्याचा भाग म्हणजे पूर्णपणे डोक्याचा भाग आहे, अजून त्याचा तयार व्हायला लागला असतो, पूर्णपणे तो परिपक्व झालेलं नसतं. तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्याच्या भागाची सेफ्टी महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला एक टोपी मिळते किंवा हेल्मेट टाईप असं म्हणू शकतो, पण ते पूर्ण इथून ते पूर्णपणे असं असतं. मी कुठं तिकड साईडला त्याचा तुम्हाला फोटो दाखवेन. तर त्या पद्धतीचं हेल्मेट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा तुम्हाला बाहेर दुकानामध्ये सुद्धा ते मिळून जाईल. बेबी हेल्मेट म्हटल्यानंतर ते तुम्हाला मिळून जाईल. तर ते तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे झोपेत असताना सुद्धा तुम्ही ते घालून म्हणजे बेडवर वगैरे झोपवलं असेल तर ते तुम्ही त्याला वरती मुलाला घालून तुम्हाला तसं झोपवू शकता. किंवा ते खेळत आहे, बसायचा प्रयत्न करते किंवा कशाला तर धरून उभं राहते, त्यावेळेससुद्धा तुम्ही ते गला घालू शकता. म्हणजे ते बाय चान्स चुकून पडलंच, आपण त्यावेळेस त्याच्याजवळ नसू, तर त्यावेळेस ते पडलं तरी त्याच्या डोक्याला लागणार नाही. अशा पद्धतीने आपण ते वापरू शकतो. आणि प्रत्येक ज्या गृहिणी महिला आहेत, एकट्याच आहेत, म्हणजे बाकीचे घरातले लोक त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जात असतील, घरी एकटीच आई असेल तर त्यावेळेस घरातली कामं आणि ते बाळ सांभाळणं एकटीला खूप अवघड जातं. तर अशा वेळेस तुम्ही हे गोष्ट म्हणजे ते बेबी हेल्मेट आहे ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर बाळ जिथं म्हणजे खेळतं तिथे आपल्याला एक छोटीशी चटई किंवा मऊ असं चादर वगैरे आपण अंथरू शकतो. म्हणजे ज्यावेळेस डोक्याला त्या हेल्मेट नसेल किंवा इतर वेळेस ते जरी पडलं तर त्याला लागणार नाही किंवा ते त्यावर इझिली पडेल. किंवा छोटीशी एक बारकी गादी मिळते, त्याचासुद्धा मी फोटो तुम्हाला इथं कुठंतरी साईडला देईल. तशी जाडसर गादी तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा दुकानातसुद्धा मिळू शकते. म्हणजे चादरसारखंच असतं, फक्त थोडंसं जाड असतं, मऊ लागतं. म्हणजे जरी पडलं तरी खाली फरशीच्या जास्त मार लागत नाही किंवा लागतच नाही अशा पद्धतीने. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर समजा चुकून अशा पद्धतीचं बाळ तुमचं पडलंच तर आपण काय काळजी घ्यायची आहे. तर बघा, जर बाळ पडलं तर सुरुवातीला पटकन आपण काळजी अशी घ्यायची की त्याला कुठं दुखापत झाली का ते चेक करायचं आहे. म्हणजे रक्त वगैरे येतं आहे का हे. जर रक्त येत असेल तर पटकन त्याला कोणताही एखादा स्वच्छ कपडा, म्हणजे जे किटाणू वगैरे नसतील किंवा स्वच्छ धुतलेला कपडा असेल तो त्या जागेवरती आपल्याला पकडून धरायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरकडे त्याला घेऊन जायचं आहे जर अशा पद्धतीची दुखापत झाली असेल तर. मग तिथून पुढची काय प्रोसिजर, दुखापत किती आहे, कितपत ते लागलेलं आहे, यावरून तुम्हाला डॉक्टर त्याचं सजेस्ट करायचं की पुढं काय करायचं आहे. किंवा नॉर्मल असेल तर ते बँडेज करून तुम्हाला ते घरी पाठवून देतील अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर रक्त वगैरे आले नसेल किंवा बाहेरून काही दुखापत झाली नसेल, जर असं सहज म्हणजे नॉर्मल पडलेलं असेल पण बाहेर काही तुम्हाला त्याला दुखापत दिसत नाही, पण बाळ खूप रडतं आहे, खूप वेळ झालं रडतं आहे, तिथं म्हणजे असं सूज वगैरे आले का हे चेक करायचं आहे. त्यानंतर हाताला वगैरे इकडे कुठं म्हणजे जिथं जिथं पडलं, ज्या बाजूला पडलं आहे, आता काय जर एका अंगावर पडतील, काय जर असं डोक्यावर पाठीमागे पडतील, काय वेळेस असं समोर तोंडावरती पडतील, म्हणजे ज्या भागावरती पडले, जे भाग फरशीला टेकलेत खाली भुईला, ते चेक करायचं आहे किती. आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल, सगळ्यात महत्त्वाची गोष्टी ते तुम्हाला डॉक्टरला सांगायचं की ते किती उंचीवरून पडले. म्हणजे ते अंदाजे आता बेडवरून पडले असतील तर 2 ते 3 फुटाचे बेड अंदाजे असतात, तर ते तुम्हाला लेंथ डॉक्टरला सांगायचे की एवढ्या उंचीवरून ते बाळ पडलेलं आहे खाली. आणि म्हणजे डॉक्टर त्यानुसार तुम्हाला सजेस्ट करतील आपण काय करायला पाहिजे काय नाही. तर या गोष्टी
तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ते लक्षात ठेवायचं आहे की बाळाला कुठं दुखापत म्हणजे सूज वगैरे आली का नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर जर नॉर्मल असेल, बाळ लगेच 5 मिनिटात रडायचं थांबलं असेल, त्याला काही त्रास झाला म्हणजे जर नॉर्मल पडलं, जास्त लागलं नसेल तर ते काय जास्त रिॲक्ट होत नाही किंवा जास्त काय आपल्याला त्याचा परिणाम जाणवत नाही. तरीसुद्धा 24 तास पुढचे पडल्यानंतरचे पुढचे 24 तास तुम्हाला बाळावरती लक्ष ठेवायचं आहे. ते व्यवस्थित दररोजच्यासारखं ॲक्टिव्हिटी करतं आहे का, त्याचं खाणं पिणं ते आहे ते योग्य आहे का, म्हणजे नॉर्मल आहे तेच आहे का, त्यानंतर त्याचे संडास लघवी आहे ते बरोबर आहे का, उलटी वगैरे करते का. जर बाळ जास्त प्रमाणात संडास करायला लागलं किंवा जास्त प्रमाणात उलटी करायला लागलं पडल्यानंतर 24 तासाच्या आत, तर तुम्हाला डॉक्टरशी कॉन्टॅक्ट साधायचाच आहे. कारण यामुळे सुद्धा आतल्यात काही इंजुरी झाली असेल, दुखापत झाली असेल तर अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला जाणवू लागतात की उलटी होणं, संडासला जास्त प्रमाणात करणं किंवा बाळ आहे ते डल होणं म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी करणं. तर या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला पुढचे 24 तास पडल्यापासून 24 तास लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की बाळाला काय झालं आहे की नाही. जर नेहमीसारखं नॉर्मल असेल बाळ तुमचं पडल्यानंतर 24 तास किंवा त्यानंतरचा पुढचा काय आपण लक्ष ठेवायचं आहे, आई आणि बाबा दोघेही. म्हणजे त्या बाळाला काही त्रास होतो का नाही हे लक्षात आलं. थोडंफार काय जर तुम्हाला वेगळं दररोजच्यापेक्षा जाणवलं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं. जर काही तुम्हाला जाणवेला नेहमीसारखं रेग्युलर बाळ खेळतंय, खातंय, पितंय, त्याच्या रोजच्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या दररोज नेहमीप्रमाणे करते, तर काही काळजी करायची गरज नाही. कारण लहान बाळ आहे ते पडणार, त्याचं वयच आहे ते की ते पडणं, धडपडणं. कारण ते तसं नाही झालं तर ते पुढच्या गोष्टी कसं शिकणार. तर या गोष्टी फक्त आपण काळजी घ्यायची आहे की जर अशा काही गोष्टी चुकून झाल्यास तर त्यावर आपण कसं हे केलं पाहिजे, रिॲक्ट झालं पाहिजे किंवा आपण कशी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे तसं होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, या दोन्ही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणखी काही गोष्टी मला वाटल्या किंवा मी माझ्या बाळासाठी काय काय करते तर या सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तर या गोष्टी आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल लहान बाळ तर त्यांना हा ब्लॉग शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मदत होईल. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्याकडे काही आणखी सोल्युशन असतील किंवा आपण कशा पद्धतीने आणखी काळजी घेऊ शकतो जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे माझ्या बाळासाठी मला ते फॉलो करता येईल. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.